तुम्ही पुढाऱ्याकडे गेला आणि तहसीलदार साहेब असा माणूस आहे, काही बोला सहनच करून घेणार, पण करायचं तेच करणार. मग त्यांनी सांगितलं की तहसीलदार साहेबांचा असा नियम आहे की कुठल्याही पुढाऱ्याने काम सांगितलं की ते करायचं आणि त्यांच्या हस्तकामार्फत आलं की ते करायचं. मग मी त्यांना विचारलं, थांबा तहसीलदार साहेब 2 मिनिट. विकास भोसले नावाचा बेंबळ्याचा त्यांचा एक एजंट आहे, तर त्या एजंटला मी बोलवून घेतलं. त्या एजंटला बोलवल्यानंतर तहसीलदार साहेबाला त्यांनी सांगितलं, आबा एक दिवशी मला 4 वाजता येतो म्हणले. मी मग 5-6 वाजेपर्यंत वाट बघितली, मी निघून गेलो. हे रात्री 11 वाजेपर्यंत मला फोन करत होते. त्यावेळेस सुद्धा मी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणताय हे चुकीचं आहे, चुकीचं असू शकेल. मग जर तो माणूस, आणि त्यांनी सरळ सांगितलं की तहसीलदारांना पैसे द्यायचे, मग जर हा माणूस 1.5 लाख रुपयाला काम करू शकत होता, जसं तुम्ही परवा खरेदी खताचं सांगितलं, जर हा माणूस 1.5 लाख रुपये घेऊन काम करू शकत होता, मग आता तो का काम करून मग कशाला सोलापूरला पाठवावं लागतं? त्यामुळे ह्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी किमान 5 वेळा त्यांना फोन केला की पोरग माझ्याकडे रडत यायचं, त्यांची मुलगी 12वीला काहीतरी शाळेत चारीवरनं तिला वरडून जावं लागायचं, पण केवळ पुढारी मग कुठल्याही पक्षाचा असो त्यांनी सांगितलं की हा बाबा काय काम करत नाही. साहेब त्यांचा अधिकार आहे आज तात्पुरता रस्ता खुला करून द्यायचा. ताई 2 मिनिटं उत्तर देऊ द्या यांना, बोला. मी यांच्या ताईंच्या ह्याच्यासाठी मी आल्यापासून नाही बाबाच्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी. वर्ग 2च्या जमिनीचे अधिकार मला नाहीत. ऍडिशनल कलेक्टर मॅडम कडनं 50% रक्कम भरल्याशिवाय मला अधिकार नाहीत. वर्ग 2च्या जमिनीचे लॉक खोलायचे अधिकार मला नाही. ऍडिशनल कलेक्टरांकडनं पत्र आल्याशिवाय ती मला करता येत नाही. मग तुमचा माणूस तुम्हीच त्याला घेऊन माझ्याकडे आलता? नाही तसं नाही. तुम्ही त्याच्या गाडीत बसून माझ्या घरी आला होता का? तुम्ही माझ्या घरी आला होता का?